पिंपळनेर येथे शहीद वीर लष्करी अधिकारी प्रथम महाले यांना घडविणाऱ्या शिक्षिकेच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण। 77व्या प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी पिंपळनेर तालुका साक्री येथे शहीद वीर लष्करी अधिकारी प्रथम महाले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण व राष्ट्रगीताच्या साक्षीने प्रथमला घडविणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षिका नंदा परदेसी व कर्तव्यदक्ष सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक कोमल सिंग परदेसी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला। जिल्हा परिषद शाळेच्या सेवानिवृत्त आदर्श शिक्षिका श्रीमती नंदा बाबूराव परदेसी यांच्या शाळेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी वीर लष्करी अधिकारी शहीद प्रथम गोरख महाले यांनी पुढील शिक्षण घेऊन भारत मातेच्या सेवेसाठी स्वतःला अर्पण केले आणि देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे। या प्रसंगी पिंपळनेर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका शोभा नेरकर, विशाल सोनोने, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद गांगोडे, माजी उपप्राचार्या मीनाक्षी मोरे, शिरीष कुवर, सुधाकर भामरे, रमेश पाटील, श्रीयस हॉस्पिटलचे डॉक्टर मोरे, महेश सोनोने, हरीश गुजराती, महात्मा फुले कॉलनी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहीद जवानांच्या आईवडिलांनी आपल्या मुलाच्या गुरूंप्रती व्यक्त केलेला आदर व कृतज्ञता ही अत्यंत प्रेरणादायी बाब आहे। दरम्यान पिंपळनेर नगर परिषदेच्या सभागृहामध्ये पिंपळनेर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉक्टर योगिता जिथे चौरे, उपनगराध्यक्ष योगेश नेरकर यांसह सर्व नगरसेवकांनी शहीद वीर लष्करी अधिकारी प्रथम गोरख महाले या वीर जवानाच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले। एकूणच शिक्षकांनी आपल्या सेवा काळात काय कमावले हे अशा प्रसंगातून खऱ्या अर्थाने सिद्ध झाल्याचे प्रथम महाले यांच्या घरी आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमातून दिसून आले। ब्युरो रिपोर्ट, एक्सप्रेस न्यूज मराठी, पिंपळनेर।